पालघर जिल्ह्यातील एका छोट्या गावात आज एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत चौथीत शिकणाऱ्या एका आदिवासी चिमुकलीने आत्मविश्वासपूर्ण भाषण करत सर्वांची मनं जिंकली. सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील 130 घरांसाठी सोलर पॅनल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर यांच्यासह सारा आणि सानिया तेंडुलकर उपस्थित होते. लहानग्या विद्यार्थिनीच्या प्रभावी वक्तृत्वाने भारावून गेलेल्या सचिन यांनी तिला व्यासपीठावरच मिठी मारत तिचं मनापासून कौतुक केलं. ग्रामीण भागात मोठी प्रतिभा दडलेली आहे आणि याच ठिकाणाहून भविष्यात देश घडवणारे तरुण पुढे येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पालघरमधील हा प्रेरणादायी क्षण आज अनेकांसाठी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरला आहे. आज इथे गोहीर गावात येऊन फार आनंद झालेला आहे. आमचं स्नायडर इलेक्ट्रिक्स बरोबर आमची पार्टनरशिप आहे, जे सचिन तेंडुलकर फाउंडेशन आणि स्नायडर इलेक्ट्रिक्स आम्ही दोघांनी एकत्र येऊन स्प्रेडिंग हॅपीनेस इंडिया फाउंडेशन ही एक टीम फॉर्म केली होती. त्याला ऑलमोस्ट 10 वर्ष झाली. मला अजूनही आठवत आहे, आम्ही दिल्लीत भेटलो होतो आणि असा विचार केला होता की काहीतरी आपण असं सुरू करायला हवं एकत्र येऊन, ज्याने लोकांच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल, काहीतरी त्यांना फायदा होईल आणि खास करून त्यांना एक ग्रासरूट लेवलपासून पण त्यांना फायदा व्हायला पाहिजे. आणि हळूहळू बऱ्याचशा गोष्टी करत गेलो. 500+ शाळांमध्ये आत्ता आम्ही सोलर पॉवर थ्रू डिजिटल क्लासरूम्स पण केलेले आहेत, ज्याने ऑलमोस्ट मी म्हणेन की 1,65,000च्या थोडं वर मुलामुलींना फायदा झालेला आहे. त्याचा वापर केलेला आहे त्याने मुलामुलींनी. ह्याचं एक आम्हाला समाधान आहे. पण आम्हाला माहिती आहे की अशा गोष्टींची भरपूर गरज आहे इकडे, आणि पार्टनर्सला एक स्नायडर इलेक्ट्रिक्स त्यांची गरज आहे की एकत्र येऊन, कारण हे सोलर पॅनल्स इकडे लावणं आणि मग ते मॉनिटर करणं आणि शिकवणं, इकडच्या जे लोकल्स आहेत त्यांना शिकवणं की त्याचा वापर कसा व्हायला पाहिजे आणि त्याला कसं आपण जपून त्याची काळजी पण घ्यायला पाहिजे. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये जर काय सांगायचं तर पहिली इनिंग आम्ही खेळतोय, दुसरी इनिंग इकडे गावातल्या सगळ्या लोकांना खेळायला लागणार आहे आणि ते एकत्र येऊन एक टीम व्हायला लागणार आहे त्यांची. तर त्याचाच एक रिझल्ट चांगला लागेल. आम्ही हीच अपेक्षा करतो की स्नायडर इलेक्ट्रिक्स बरोबर एकत्र येऊन सचिन तेंडुलकर फाउंडेशनने जर काय हा एक इकडे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर काय निर्माण करू शकलो आम्ही, पुढच्या जनरेशनला ह्याचा फायदा झाला. कारण शाळेत पण आता इथे शाळेत पण एक डिजिटल क्लासरूम आहे, तर मुलामुलींना कळतंय की बाहेरच्या जगात काय होत आहे. बऱ्याच वेळेला त्या गोष्टी इथे छोट्या छोट्या गावांमध्ये पोचू शकत नाहीत, तर त्यांनाही तो एक प्लॅटफॉर्म मिळणं आणि सेम ऑपॉर्च्युनिटी मिळणं ही मी समजतो की आपली जबाबदारी आहे. आणि जर का आपण करू शकलो एकत्र येऊन तर नक्कीच नुसतं गोहीर गावाला नाही, मुंबईला, महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला, भारतालाही फायदा होईल हीच अपेक्षा करतो आम्ही आणि हीच देवाकडे प्रार्थना. थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि सपोर्ट केला. असाच सपोर्ट गावालाही, गावकऱ्यांनाही त्याची गरज आहे, तर तुम्ही हाच सपोर्ट त्यांना देत राहावा अशी अपेक्षा.